प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळणार. राज्य आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर आणि आमदार रोहित पवार, अतुल वांदिले यांच्या भेटीनंतर हा निर्णय जवळपास निश्चित झालेला आहे. हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील सिंदी रेल्वे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळावा ही मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित होती. राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील, शशिकांत शिंदे यांची सभागृहातील आक्रमक भूमिका आणि वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेतला. 21 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडलेले रक्ताने पत्र आंदोलन यशस्वी करण्यात अमोल सोनटक्के आणि आशिष देवतळे यांनी नेतृत्व केले, ज्यात 1500 पेक्षा जास्त नागरिकांनी स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले. जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी स्वतःही रक्ताने स्वाक्षरी करून या लढ्याला नवीन धार दिली. यामुळे आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी तातडीने दाखल घेत या श्रेणीवर्धनाबाबत सकारात्मक निर्णयाची ग्वाही सभागृहात दिली. यावेळी प्रदेश सरचिटणीस सुनील राऊत, प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे, अमोल सोनटक्के आणि नगरसेवक आशिष देवतळे उपस्थित होते. न्यूज एक्सप्रेस करता वर्धावरून संतोष देशमुख यांची बातमी.